Hello, this is the My Artifact episode number 471. आजची तारीख आहे 15 जून 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9. वेल, दिवस किती फास्ट जाऊन राहिले, एकदम फटाफट. म्हणजे मी जेव्हा जॉबला लागलो पहिला दिवस तर बहुत तकलीफ दिला होता. 2 दिवस बहुत तकलीफ होते. त्यानंतर तिसरा आणि चौथा दिवस आहे ना, तो बहुत चांगला गेला. डिपार्टमेंटमध्येच काम होतं, तिथेच राहायचं तिथं. त्याच्यानंतर मग 5वा आणि 6वा दिवस आणि 1 हप्ता झाला, आणि त्याच्यानंतर 3 दिवस झाले. 6 आणि 3 9 दिवस कसे झाले जॉबमध्ये काहीच नाही कळलं. एवढा फास्टली चालले ना, बहुतच. तर काहून एवढा फास्टली वगैरे चालून राहिले, म्हणजे काय आता रुटीनमध्ये आलं ना. पहिले का मी पूर्ण दिवस युटिलाइज करत होतो, आणि म्हणजे काय प्रत्येक दिवशी डिफरंट राहायचं माझं. प्रत्येक दिवस डिफरंट राहायचा. काही दिवस घरी राहायचो, तर काही दिवस कुठे बाहेर, तर कुठे खेळत किंवा कुठे समथिंग लाईक दॅट. तर ते फुल ऑफ लाईफ होतं. त्यामुळे नाही का तो टाईम नाही का बहुत हळूहळू पास ऑन होत होता. बट आता नाही का लाईफ बिकम रिअली स्ट्रेट डिरेक्शनमध्ये आहे. मला रोज सकाळी 6 वाजता उठायला लागते, 7 वाजेपर्यंत तयारी करायला लागते, 7 वाजता गाडीत बसायला लागते, 7:30 वाजेपर्यंत मी तिथेच पोचतो, खापर खेळत जाऊन संडास करतो, संडास करून आल्यावर जॉबला जातो 7:45 वाजता. 7:45 वाजता गेल्यावर 8 ते 12 वाजून तिथे पाहतो, काम असलं का पाहतो, नसलं तर फ्लॅशचे सीझन पाहतो, फ्लॅशचे एपिसोड पाहतो. देन 12 वाजता घरी येतो, जेवण केलं का पुन्हा 1 वाजता पुन्हा जायचं, पुन्हा काम असतं काम पाहायचं, नसेल तर फ्लॅश पाहायचे. घरी यायचं, घरी आल्यावर 4 वाजता मग 5-5:30 वाजेपर्यंत टाईमपास करायचा. 5:30 वाजता मामाजी येते, त्यांच्यासोबत 6 वाजेपर्यंत घरी यायचं. मग घरी आल्यावर का पुन्हा फास्टचे एपिसोड पाहायचे, आणि मग कसं संध्याकाळी जेवण झालं का आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचा, आणि मग देन स्लीप. झोप एवढी लवकर लागते का 10:30 वाजता एकदम भर झोप लागून जाते. तर आणि दिवस नाही का बिलकुल सेम, याच्यात काही डिफरन्स नाही, लिटिल बिट डिफरन्स आहे म्हणा. बट हाच एक अशा प्रकारे राहील. पण काय आहे का, हा मोमेंट नाही का बहुत फास्टली चालला, बहुतच फास्टली. कट 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 कट. मी मला जे आत्याकडे पहिले 1 हप्ता होतो ना, आत्याकडे पहिले 1 हप्ता, आणि त्याच्यानंतर मी घरी गेलो, तर तो 1 हप्ता एवढा मोठा वाटायचा ना, का बहुतच मोठा. चला किती मोठा दिवस आहे ना. आम्ही 20 तारखेला आलो होतो मी, आणि आजची तारीख आहे, आजची 15 तारीख आहे. 20 तारखेला आलो होतो, आणि 20 ते 1 तारखेपर्यंत, आणि नंतर 1 ते 5 तारखेपर्यंत, म्हणजे नियर अबाउट किती दिवस, 15 दिवस मग आत्ताकडे. केवढे मोठे दिवस होते ते, म्हणजे खूपच असं वाटत होतं साला किती वर्ष आहे मी आत्ताकडे का करून राहिलो. पण आता याच्यानंतर या 6 तारखेपासून मी जॉईन झालो, तर 6 ते नियर अबाउट 10 दिवस झाले. 10 दिवस झाले, तर 10 दिवस असे भडभड गेले ना, काही कळलंच नाही, बकबकच चालले. आणि आता नाही का जॉब एवढा का जास्त एकदम रफ वाटून नाही राहिला, थोडं बहुत त्रास होतेच आहे, उभं राहा लागते. पण आता मला थोडा बहुत हॅक्स, थोडा बहुत हे भेटलं आहे कन्क्ल्युजन, किंवा त्याला सॉल्व कसं करायचं वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट थोडं बहुत कळलं आहे. त्यामुळे का मला इतकं जास्त आता हार्ड वाटून नाही राहिलं. आणि आता काइंड ऑफ थिंग्स लाईक अ रिअली नाईस टू मी. कारण थोडं बहुत हे वाटते का मी माझ्या ओन मित्रांसोबत किंवा याच्यासोबत लिंक नाही होऊन राहिलो. पण मी स्वतःला कन्व्हिन्स करतो का हे माझी लेवल 2 आहे, याच्यानंतर मग मला पुढे जायचं आहे, पुढे एक स्टेप फॉरवर्ड करायचं आहे, पुढे फिल्म मेकिंग बनवायचं आहे. त्यासाठी हे एक स्टेप 2 आहे. तर मी स्वतःला कन्सिडर करतो, आणि मी स्वतःला लकी समजतो, आणि बस स्वतःला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे नाही का दिवस खूप फास्ट होत चालला आहे, आणि इट्स बीन रिअली नाईस टू मी. सो इट इज ग्रेट. मी नाही का हे फ्लॅशचे एपिसोड खूप पाहून राहिलो आहे. सीझन 1 तर मला खतम करायला झाला करीब 10-15 दिवस लागले होते. बट सीझन 2 खतम होण्यासाठी आय डोंट थिंक हार्डली मी मागच्या रविवारी टाकले, आणि
मागच्या रविवारी म्हणजे या रविवारी, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, आजचा बुधवार आहे, 3 दिवसात माझा किती 10वा एपिसोड झाला, आता 11वा एपिसोड सुरू आहे. एवढ्या मोठ्या रफ टायमिंगमध्ये सुद्धा मी पाहून राहिलो आहे. तर फ्लॅश बिकम्स रिअली ग्रेट टू मी. कारण नाही का, असेच नाही का टी व्ही सिरीज नाही का मला बॉन्ड ठेवते, मला काहीतरी लिंक ठेवते का मला कुठेतरी जायचं आहे, काहीतरी करायचं आहे, काहीतरी शिकायचं आहे. मी याच्या मी याच्याच वरून थोडा बहुत शिकत राहतो का मला अशा प्रकारे जायचं आहे. म्हणजे हे टी व्ही सिरीज नाही का मला एक प्रकारे कनेक्ट ठेवते, एक टार्गेट बनवते, आणि या टार्गेटला चेस करूशा वाटते मला नेहमी. सो इट इज रिअली ग्रेट. बहुत चांगला आहे ना, कारण नाही का प्रत्येक एपिसोडच्या मागे एक हिडन ट्रूथ असते, जे आपल्याला एन्करेज करते नेक्स्ट एपिसोड पाहासाठी. तर मला त्याचप्रमाणे अशाच प्रकारची फिलिंग पाहिजे. तर इट इज ग्रेट. आणि अजून काही आहेच नाही. आज मी फक्त एवढंच एक्सपिरियन्स केला. आज फक्त नाही का दिवस कसे भकाभक चालले. मला कळूनच नाही राहिलं होतं का आजचा बुधवार आहे, साला कळत नाही. आणि आज तर सुशाचा वाढदिवस आहे रे. आज तर किती 15 तारीख आहे ना, 15 जून, 15, 16, 17 तारखेला विषयाचा आहे. तर आज सुशाचा वाढदिवस पण आहे. वन मॅन चांगली पार्टी असेल मस्त वगैरे. पण मला वाटते मी इथे एन्जॉय करत आहे त्याची पार्टी. मग त्याची पार्टी नाही, मी माझी लाईफ तर एन्जॉय नाही करून राहिलो, बट काइंड ऑफ थिंग्स लाईक माझ्या लाईफमध्ये जे काही कमी गोष्टी, आता कमी गोष्टीमध्ये मी एन्जॉय करत आहे. कमी गोष्टी म्हणजे आत्याचं घर आहे, आत्याचे मुलं आहे वगैरे वगैरे. याच्यामध्ये नाही का फुल ऑफ लाईफ झाली आहे. त्याच्यात कसं सेटल न होऊ शकत आहे मी. आणि मला एक प्रकारे क्युरिओसिटी वाढली आहे का नेक्स्ट काय करायचं आहे. तर ज्याप्रमाणे मी धावून राहिलो, या धावण्यामध्ये मला मजा येऊन राहिली आहे. तर मला वाटते का मी माझी डेस्टिनी ऑफकोर्स अचीव करू शकतो. सो इट इज इट. आज कोणासोबत चॅटिंग वगैरे केली नाही. आणि आज काइंड ऑफ थिंग्स लाईक अ रिअली नॉर्मल. पण कसे नॉर्मल तू खापर खेळायला केव्हा जाणार आहे. मला वाटते मी खापर खेळायला जाईन ना तर काफी अलोन फील करीन. यस वाय, कारण पहा जेव्हा कोणीच नाही राहत ना तेव्हा मग आपण काहीच नाही करत. आता पहा पलक आहे, तो नाही का अदिती आहे, ती अशी सिरियल पाहते जे मला पाहूशी नाही वाटत, पण ती पाहत आहे म्हणून आता मी कसं तरी पाहत आहे. त्याच्यामध्ये नाही का माझ्यामध्ये अर्धा घंटा कसा तरी पास होऊन चालला आहे. तर याच्यामध्येच एक प्रकारे हे भेटते का चला ती पाहून राहिली ना, पाहून घेऊ आता का करायचं आहे वगैरे वगैरे, तर पाहून घेऊ. त्याच्यामध्ये नाही का एक प्रकारे टाईम कसा हळूहळू पास होऊन जाते. जेव्हा अलोन राहतो ना तेव्हा नाही का खूप सारे डोक्यात विचार येत राहते, आणि आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, आणि सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपण सॅटिस्फाय होत नाही. तर हेच एक सर्वात मोठं ट्रूथ आहे. जेव्हा लाईफमध्ये खूप सारे पीपल असतात ना लाईफमध्ये, तेव्हा लाईफ एकदम फुल ऑफ लाईफ असते. एक जेव्हा भाऊ बहीण, आई वडील, दोस्त मित्र सगळेजण लाईफमध्ये असतात ना तेव्हा नाही का लाईफ एकदम फुलफिल वाटते. त्यात कशी सॅटिस्फॅक्शनची कधी गरज नसते, ते आपणे आप भेटत जाते. बट जेव्हा आपण अलोन असतो ना तेव्हा नाही का आपण ट्रू नेचरसोबत कळून राहिलो होतो. म्हणजे आपण नाही का तिथे म्हणजे तिथे कोणी ऑडियन्स वगैरे नसते, तिथे आपणच हे असतो, आपण ऑडियन्स असतो आणि आपणच कलाकार असतो. त्यामुळे का आपण आपल्या ट्रू नेचरला कळतो आणि मग अशा काही स्टेप्स फॉरवर्ड करतो ज्या की नाही केला पाहिजे. तर तुला काय वाटते का आपण खापरखेळायला राहिलं नाही पाहिजे? नाही, म्हणजे खापरखेळ म्हणजे प्रॉब्लेम काय? खापरखेळायला लावा लागेल मला डब्बा, राईट, 2-3 हजार रुपये डब्बा, आणि माझ्यापाशी इतके पैसे नाही आहे राव. आणि मी आत्याला कसा म्हणू का, समजा जर आत्या रेडी असेल तर ऑफकोर्स मी जाईन. बट आता होत आहे ना, सकाळी आत्या डब्बा बनवून देत आहे, झालं, मग संध्याकाळी 6 वाजता वगैरे थोडंसं जेवण. म्हणजे आत्याला काही जास्त त्रास नाही होऊन राहिला मी इथे राहतो आहे म्हणून, आणि मला पण खूप जास्त त्रास नाही होऊन राहिला का आत्या खूप जास्त, मी आत्यावर खूप जास्त डिपेंडंट आहे असं पण मला फील नाही होऊन राहिलं, राईट. तर काइंड ऑफ कसं बॅलन्स स्टेटमध्ये आहे एक प्रकारे, सी सॉ टाईप. तर अशा प्रकारे मी बॅलन्स स्टेटमध्ये आहे. खापरखेळायला जाईनच, ऑफकोर्स जाईनच.
या नेक्स्ट पेमेंटमध्ये होईन तर मी कसं खापरखेड्याला जाईन. कारण नाही का जोपर्यंत मी खापरखेड्याला जाणार नाही तोपर्यंत नाही का मी माझे जे मला करिअरसाठी जे ॲक्टिव्हिटी करायचे आहे त्यासाठी मला कसं एक प्रकारे फ्रीडम पाहिजे. आणि आत्याच्या घरी मला या प्रकारचं फ्रीडम नाही भेटू शकत, कारण इथे मामाजी राहते, 10 क्वेश्चनिंग होऊ शकते. आणि जर अशा क्वेश्चनिंगवर होऊन राहिले तर एक प्रकारे काय आई वडील नाही ते मामा म्हणजे त्यांच्यासोबत मी खोटं नाही बोलू शकत. तर एक प्रकारे बर्डन राहते, एक प्रकारे कुठेतरी प्रेशर राहते आणि तो प्रेशर मी कसा हँडल नाही करू शकणार. तर मला वाटते आपण खापरखेड्याला जाईन आणि देन आपण हळूहळू हे करू ते करू राईट. सो या आज आर्टिफॅक्टमध्ये एवढंच. आज काही खास वगैरे काही आहे नाही रेकॉर्ड करण्यालायक. सो दिस इज इट, दिस इज द एंड, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 471. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.